नमस्कार. आपण मनोर येथील सह्याद्री हॉस्पिटल येथे आज आलेलो आहोत. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिवस असतो. त्या निमित्ताने सर्व ठिकाणी स्त्रियांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. विविध ठिकाणी वेगवेगळे स्त्रियांसाठी कार्यक्रम आयोजित केले जातात. तर 8 मार्च रोजी सह्याद्री हॉस्पिटल येथेही स्त्रियांसाठी भव्य शिबिराचे आयोजन केले आहे. स्त्रियांना विविध उद्भवणारे आजार ह्या ठिकाणी तपासणी केली जाणार आहेत. तर स्त्रियांना बदलत्या जीवनशैलीमध्ये आपण बघू शकतो की स्त्रियांना विविध आजार उद्भवत असतात. काही स्त्रिया ह्या दवाखान्यात जाऊन त्याच्यावर निदान करतात, पण काही स्त्रिया ह्या अंगावर त्याचं निदान काढतात, त्या दवाखान्यात जात नाहीत. कारण कधी कधी आर्थिक परिस्थिती असल्यामुळे ते दवाखान्यात जात नाही. स्त्री ही खूप स्ट्रॉंग असते, तिच्यामध्ये सहन करण्याची शक्ती असते, त्यामुळे ती एक स्त्री आहे. तर जागतिक दिनानिमित्त सह्याद्री हॉस्पिटलमध्ये 8 मार्च रोजी भव्य शिबिराचे आयोजन केले आहे. ह्या शिबिरामध्ये स्त्रियांना विविध आजार असतात, त्या निदान करण्यात येणार आहे. तर तसं बघायला गेलं तर स्त्रियांना प्रत्येक महिन्याला पिरियड येत असते, त्यामध्ये त्यांना विविध त्रास होत असतात, पण ते दवाखान्यात येत नाही. त्याचंही या शिबिरामध्ये निदान होणार आहे. तर आपल्यासोबत सह्याद्री हॉस्पिटलच्या स्त्रीरोग तज्ज्ञ कविता सातवी मॅडम आहेत. त्यांच्याशी ह्या शिबिराबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. ते आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूया शिबिराबद्दल संपूर्ण माहिती. नमस्कार, मी डॉक्टर कविता सातवी, सह्याद्री हॉस्पिटल मनोर येथे मागील 10 वर्षापासून स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. 8 मार्च म्हणजे आपला जागतिक महिला दिन. या दिवशी आपल्याकडे सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दरवर्षी स्त्रियांसाठी एक कॅम्प अरेंज केला जातो. आपण या कॅम्पमध्ये स्त्रियांचे जे काही आजार आहेत त्याचं निदान आणि त्यातून उपचार असा एक कॅम्प दरवर्षी अरेंज करतो. त्याही पद्धतीने यावर्षी आपण 8 मार्चला स्त्रियांचं जे काही आजार आहेत, आपण उदाहरण घेऊ शकतो पायांचे त्रास असतील, पायांना पोटात दुखणं, पाळी पुढे मागे होणं, पाळीला अंगावरून जास्त जाणं, कमी जाणं, त्यानंतर स्तनांमध्ये वेदना असणं, स्तनांमध्ये गाठी असणं, गर्भाशयांचे आजार जसं गर्भाशयाला गाठ असणं, ब्लिडिंग जास्त होणं, त्याच्यानंतर गर्भाशयाला सूज असणं, गर्भाशय खाली उतरणं, असे अन्यही काही आजार. त्याशिवाय सफेद पाणी अंगावरून जाण्याचा त्रास स्त्रियांना असतो. असे अनेक जे स्त्रियांचे आजार, जे स्त्रियांचे अवयव आहेत, त्या अवयवांसंदर्भात असणारे कोणत्याही आजारांचं निदान त्या दिवशी करणार आहोत. आणि त्यानंतर त्या दिवशी आपली तपासणी मोफत राहणार आहे. माझी तपासणी मोफत राहील आणि औषधं देखील आपण प्रयत्न करतोय की आम्ही आमच्याकडूनच देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. म्हणजे औषधही हॉस्पिटलकडून देण्याचा एक प्रयत्न राहील. दुसरी गोष्ट अशी आहे की फक्त आम्ही नोंदणी फी एक 20 रुपये ठेवलेली आहे. तेवढ्या नोंदणी फीमध्ये त्या दिवशी स्त्रिया येऊ शकतील, चेकअप करून घेऊ शकतील आणि त्यांना औषधही मिळणार आहे. ह्या शिबिरामध्ये स्त्रियांना दुर्बिणींद्वारे गर्भाशयाचे ऑपरेशन ही कमी खर्चामध्ये होणार आहे. त्याबद्दलही आपण विचारूया का किती कमी खर्चामध्ये ऑपरेशन होणार आहे. या शिबिरामध्ये आपण ज्यांना गर्भाशय निर्हरण म्हणजे गर्भपिशवी काढून टाकण्याचं ऑपरेशन डॉक्टरांनी सांगितलेलं आहे, अशा पेशंटना किंवा कॅम्पला जे पेशंट येणार आहेत आणि त्यांना जर आवश्यकता लागत असेल गर्भपिशवी काढण्याची, तर अशा पेशंटना आपण गर्भपिशवी काढून देण्याचं ऑपरेशन अगदी सवलतीच्या दरात करणार आहोत. हे ऑपरेशन 2 पद्धतीने होतं. एक साधं ऑपरेशन असतं आणि एक दुर्बिणीद्वारे ऑपरेशन असतं. फरक हा आहे की दुर्बिणीद्वारे ऑपरेशन केल्यानंतर पेशंट जनरली 2-3 दिवसामध्ये एकदम नॉर्मल फील करायला लागतात, आपलं रेग्युलर रुटीन काम करू शकतात. तर हे ऑपरेशन ऑलवेज बेटर आहे कारण ॲडव्हान्स्ड आहे. हे ऑपरेशन जनरली आमच्याकडे हॉस्पिटलमध्ये एक 60,000 ते 70,000पर्यंत होतं, पण आपण कॅम्पमध्ये हे ऑपरेशन 20,000मध्ये करून देणार आहोत आणि हा खर्च औषधांसहित आहे. त्याच्यामुळे अगदी सवलतीच्या दरात आपण हे ऑपरेशन करतोय. ज्या स्त्रियांना ऑपरेशन करण्याची आवश्यकता वाटत असेल अशा स्त्रिया किंवा ज्यांना आधी कोणी डॉक्टरनी सांगितलंय की तुम्हाला गर्भपिशवी काढायला हवी, पण काही पैसे नसल्यामुळे किंवा काही स्त्रियांच्या मनात भीती असते म्हणून त्या ऑपरेशनसाठी मागे राहतात, तर अशांसाठी हा खास कॅम्प आम्ही ठेवलाय की तुम्हाला कमी पैशामध्ये आम्ही हे ऑपरेशन करून देतो आणि अगदी योग्य पद्धतीने व्यवस्थित. आजही गाव खेड्यांमध्ये तसेच शहरांमध्येही गर्भाशय काढल्यानंतर स्त्रियांमध्ये एक भीती असते की पुढे जाऊन त्याचे आजार होत असतात, आजार उद्भवतात, त्यामुळे ते गर्भाशय काढायला घाबरतात. तसेच स्त्रीला पिरियड ही किती एजमध्ये जाते आणि त्यानंतरचे काही प्रॉब्लेम होतात का, त्याबद्दल तुम्ही काय माहिती बोलणार. बघा, गर्भपिशवी हे
पाळी जाण्याचं जे वय असतं ते साधारण आपण म्हणतो 45 ते 55 वर्ष वय आहे. आता अगदी काही स्त्रियांची 40 वर्षानंतरही पाळी जाते. स्त्रियांना जसं पाळी येताना त्रास होतो तसंच पाळी जातानाही किंवा पाळी गेल्यानंतरही त्रास होतो. हॉर्मोनल चेंजेस बॉडीमध्ये होतात, हाडांमध्ये वेदना होणं, त्यानंतर इमोशनल चेंजेस होणं, हे पाळी गेल्यानंतर जवळजवळ सगळ्या स्त्रियांना, बऱ्यापैकी स्त्रियांना हे फेस करावं लागतं. आता गोष्ट अशी आहे की जेव्हा गर्भपिशवी काढली जाते तेव्हा त्याचा त्रास होतो का, हा जर प्रश्न असेल तर ज्या स्त्रीला गर्भपिशवी आहे आणि तिचं वय 40 वर्षाच्या वर आहे, तिला गर्भपिशवी असल्यामुळेच बराच त्रास होतो, तिला खूप अंगावरून जाते, तिचं रक्त 4 ग्रॅम 6 वरती येऊन बसलेलं आहे आणि किंवा तिला इतरही काही त्रास होतोय की तिला गर्भपिशवी काढल्यानंतर रिलीफ मिळणार आहे. तर अशा पेशंटची गर्भपिशवी काढणं जास्त बेटर ऑप्शन आहे. पण गर्भपिशवी काढल्यानंतर तिला गर्भपिशवी काढल्यामुळे किंवा जे हॉर्मोनल चेंजेस वगैरे होणार आहे तो तर त्रास असेही पाळी गेल्यानंतर होणारच असतो. पण आपण गर्भपिशवी काढल्यानंतर तिला जर बेटर फील होत असेल, तिला जर त्याच्यातून आराम मिळत असेल तर ऑफकोर्स कमी वयात नाही पण 40 वर्षानंतर जर पेशंटला जर औषधांनीही फरक पडत नाहीये तर आपण नक्कीच, मला असं वाटतं की तेव्हा गर्भपिशवी काढण्याचं ऑपरेशन करणं हे आराम देणार असेल किंवा उपाय देणार असेल, अपाय होणार नाही त्याच्याने. आपण बघू शकतो 21व्या शतकातही स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असते. पण जे आजार आहेत किंवा त्यांना उद्भवणारे आजार आहेत ती स्त्री ही बोलायला खूप संकोचते, कारण ती कोणासोबत बोलत नाही. त्यामुळे स्त्रीनेही पुढे येऊन तिला जे आजार आहेत ते तिने सांगणे गरजेचे आहे. तर 8 मार्च रोजी भव्य शिबिर आहे. त्या शिबिरामध्ये सह्याद्री हॉस्पिटलमध्ये जास्तीत जास्त स्त्रियांनी येऊन त्यांनी जे उद्भवणारे त्यांना आजार आहेत, त्यांनी आपल्या मनोरमध्ये खास करून स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर आहेत कविता सातवी मॅडम, त्यांच्याशी भेटून त्यांना उद्भवणारे आजार त्यांच्याशी बोला की जे काही आजार आहेत त्यांच्याशी ते निदान जरूर करतील. तर आणि हे बघायला गेलं तर शिबिर हे मुबलक प्रमाणात आहे, फक्त नोंदणी फी 20 रुपये आहे. त्यामुळे ह्या शिबिराचा जास्तीत जास्त स्त्रियांनी लाभ घ्यावा. न्यूज पोलीस रिपोर्टर कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता रथ.